कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चंचे, अगं म्या जिवंत असताना तुला बरी म्या बिन लग्नाची ठेवीन ग। अगं मम्मी, पण आपण काय निर्णय घेऊ शकतोय काय आपल्या आयुष्याचा? अगं चंचे, आपण नाही पण ताई तर घेऊ शकते का नाही? अगं पर कवा घेणार? मला ना आता असं बिन लग्नाचं राहून ना तर कंटाळा आलाय बघ। माझ्या मैत्रिणी पावसाळ्यात त्यांच्या नवऱ्यासोबत फिरायला गेलेत आणि मी इथं विचार करत बसले, वाट बघत बसले का माझा होणारा नवरा माझ्याशी लगीन करणार हाय का नाही। विचार करून करून ना असं डोसकं फुटायची वेळ आली आता। चंचे, चंचे गप रडू नकोस, गप। लई झालं, डोसक्यावरनं पाणी गेलंय। आता ताईला काय तो फायनल निर्णय द्यावाच लागेल। सावकाश। हाँ हाँ हाँ, बस। बरं वाटतंय का बाळा? नाही, डोकं दुखतंय। पड जरा, पडतेस का? नको आई, पडल्यानंतर ना अजून गळ्याशी येईल असं वाटतंय। मी बसते जरा वेळ। बर ठीक आहे। का सारखं हिला पित्त होतंय मला कळतच नाहीये। नाही माहिती ग आई मला। झोप जरा शांतपणे, तुला बरं वाटेल। इरा, हे घे, थोडंसं थंड दूध पी। हाँ। नाही नाही नको, मला मळमळतंय। अगं पण पोटात काही नसेल तर ऍसिडिटी वाढेल ना। हे घे, पी दूध। नाही, मला दूध बघूनच उलटी आल्यासारखं होतंय। अगं इरा, पोटात काही नसलं तर ऍसिडिटी वाढेल ना। पी थोडंसं दूध। आणि डोकं दुखतं म्हणतेस ना, घे बरं, चल। खरं तर ना हिला कधीच पित्त होत नाही, पण आता कसं काय होतंय माहित नाही मला। जेवण नाही वेळेवर, झोप नाही, मग पित्त उसळणारच ना। हल्ली रात्र रात्र जागी असतेस तू इरा, काय झालंय? झोप नाही येत मला। झोप होत नाही ना म्हणून पित्त होतं। इरा, असं करत जाऊ नकोस ग। वेळेवर खा आणि जर रात्री झोप येत नसेल तर थंड दूध पिऊन झोप। तरीही तुला बरं नाही वाटलं तर आपण डॉक्टरांकडे जाऊ वाटल्यास। बस। अगं इरा, थोडं तरी पी अजून। नाही पुरे। अगं अक्षू, विद्या, या इकडे तू, तिला आराम करू दे। हाँ। इरा, झोप जरा, आराम कर। हाँ, पड या। हाँ? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।